अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतला आहे. निष्पक्ष चौकशीसाठी उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय मोठी घडामोड समोर आली असून रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा त्यांनी दिलाय. मागील काही दिवसांपासून अशोक खरात यांच्याशी संबंधित असलेल्या एका वादग्रस्त प्रकरणामुळे त्या सातत्याने चर्चेत होत्या. अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचे गंभीर शोषण केल्याचे आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्यावर कडक कारवाई देखील करण्यात आली आहे. या कारवाईनंतर रुपाली चाकणकर आणि संबंधित व्यक्तीचे काही जुने फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. रुपाली चाकणकर या संबंधित व्यक्तीला आपला गुरु मानत होत्या. अशी चर्चा सुरू झाल्यामुळे आधीच घडलेल्या काही विशिष्ट प्रकरणांमध्ये त्यांनी आपला राजकीय प्रभाव वापरून हस्तक्षेप केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या सर्व घडामोडीनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले. विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या राजीनाम्यासाठी मोठा दबाव निर्माण केला होता. याशिवाय स्वतःच्याच पक्षातील एका विशिष्ट गटाकडून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने केली जात असल्याची माहिती उघडकीस आली आहे. या सर्व वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवरच या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी व्हावी या हेतूने आपण या पदाचा त्याग करत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. आपल्या समाज माध्यम खात्यावरून अधिकृत भूमिका मांडताना त्यांनी सांगितले की या प्रकरणाच्या पहिल्या दिवसापासूनच आपली भूमिका अतिशय स्पष्ट आहे. संबंधित व्यक्तीच्या कोणत्याही बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांशी किंवा त्याच्या गैरकृत्याशी आपला दुरान्वयी संबंध नाही. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. सध्या माध्यमांमधून जे काही आरोप लावले जात आहेत ते संपूर्णपणे खोटे असून असत्य आणि कोणत्याही ठोस पुराव्याविना असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढवणारी बाब म्हणजे रुपाली चाकणकर या अशोक खरात यांच्या मालकीच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका म्हणूनही कार्यरत होत्या. यावरूनच त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांची धार अधिकच तीव्र झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दात इशारा दिला आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील किंवा ज्यांचे या व्यक्तीशी संबंध उघड होतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. यासोबतच शिवनिका ट्रस्टच्या सर्व संचालकांचीही सखोल चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या या थेट इशाऱ्यामुळे नजीकच्या काळात रुपाली चाकणकर यांचीही कसून चौकशी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आगामी काळात त्यांच्या समोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याचेही स्पष्ट संकेत मिळत आहेत. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांनी आपल्या संपर्कातील व्यक्तींची निवड करताना नेहमीच सावधगिरी बाळगायला हवी